हॅलो एव्हरीवन, मी रोहिणी. माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. साडीवरील मॅचिंग ब्लाऊज तर आपल्या प्रत्येकीकडे असतात, पण हे 7 ब्लाऊज जे प्रत्येक साडीवर मॅच होतात ते 7 ब्लाऊज मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर त्यामध्ये आपण बघूया सगळ्यात पहिला ब्लाऊज. नंबर 1 आहे ग्रीन कलर ब्लाऊज. हिरव्या कलरचा ब्लाऊज हा बऱ्याच साड्यांवर मॅच होतो, जसं की पैठणी साडी, काठपदराची साडी, खणाची साडी किंवा एखादी लाल रंग असलेली साडी तर आपल्याकडे असतेच. या हिरव्या रंगाचा ब्लाऊज शक्यतो सिल्कचा आणि प्लेन हवा. हा ग्रीन कलरचा ब्लाऊज तुम्ही कोणत्याही साडीवर मिसमॅच किंवा तुम्ही कॉन्ट्रास्ट करून वेअर करू शकता. पण तुम्हाला ग्रीन कलरचा कुठलाही शेड निवडायचा नाहीये, तर तो मूळचा पारंपरिक ग्रीन कलर असतो तो निवडायचा आहे. कारण पॅरेट ग्रीन कलर किंवा दुसऱ्या कलरचा हिरवा शेड हा सगळ्या साड्यांवर शोभून दिसत नाही. लग्न समारंभाच्या हेवी साड्यांवर सुद्धा हा सिल्कचा ग्रीन ब्लाऊज खूप छान शोभून दिसतो. ब्लॅक कलर, पिंक कलर आणि येलो कलरच्या साडीवर तर हा ब्लाऊज खूप छान कॉन्ट्रास्ट मॅच होतो. हा ग्रीन कलरचा ब्लाऊज तुम्ही अगदी कोणत्या साडीवर मॅच करून वेअर करू शकता. तो सुंदरही दिसतो. त्यामुळे अशा प्रकारचा ग्रीन ब्लाऊज तुमच्याकडे तर नक्कीच असायला हवा. आणि ग्रीन ब्लाऊज हा प्रत्येक लग्न समारंभात साडीवर वेअर हा नक्की केला जातो. नंबर 2 आहे येलो कलर ब्लाऊज. तुम्हाला कधी काही कॉन्ट्रास्ट मॅच किंवा मिसमॅच करायचा असेल तर तुमच्याकडे येलो कलरचा ब्लाऊज हा असायलाच हवा. येलो कलरचा ब्लाऊज हा बऱ्याच साड्यांवर मिसमॅच जातो. बांधणीच्या साड्या, प्लेन कॉटनच्या साड्या तर काही काठपदराच्या साड्यांवर सुद्धा येलो कलरचा ब्लाऊज हा खूप सुंदर दिसतो. त्यामुळे तुमच्याकडे असा एक ब्लाऊज असायलाच हवा. नंबर 3 आहे ब्लॅक कलर ब्लाऊज. आता ब्लॅक कलरचा ब्लाऊज हा जवळजवळ आपल्या सगळ्यांकडे असतोच, पण तो खूप सिंपल, नेहमीसारखा न शिवून घेता थोडा स्टायलिश आणि फॅन्सी शिवून घ्यायचा आहे. कारण सिंपल साड्यांसोबत तसेच आपण एखाद्या डिझायनर साडीसोबत सुद्धा तो मॅच करून घालू शकतो. जर तुम्ही स्लीवलेसमध्ये कम्फर्टेबल असाल, स्लीवलेस घालत असाल तर तुम्ही स्लीवलेस ब्लाऊज ब्लॅक कलरचा नक्की स्टिच करून घेऊ शकता किंवा मग 3/4 किंवा फुल स्लीव स्टिच करून तर नक्कीच घेऊ शकता. अशा प्रकारचा एक फॅन्सी ब्लाऊज हा तुमच्याकडे असायलाच हवा. नंबर 4 आहे गोल्डन ब्लाऊज. तर यात खूप जास्त डार्क गोल्डन कलर निवडायचा नाहीये. गोल्डन कलर जो थोडा व्हाईटिश किंवा सिल्वर असतो तो निवडायचा आहे. कारण आपल्या काठपदराच्या साड्यांचे काठ हे सुद्धा डार्क गोल्डन कलरचे असतात आणि मग डार्क गोल्डन कलरच्या ब्लाऊजवरती गोल्डन काठ हे उठून दिसत नाही. किंवा आपण जे सोन्याचे किंवा गोल्डन कलरचे दागिने घालतो ते सुद्धा या ब्लाऊजवर उठून दिसत नाही. म्हणून थोडा व्हाईटिश किंवा चंदेरी मिक्स असा गोल्डन कलरचा ब्लाऊज तुम्हाला निवडायचा आहे. अशा प्रकारचा गोल्डन ब्लाऊज तुमच्यावर खूपच छान आणि उठून दिसेल आणि तुमचा लुकही याने खूपच सुंदर दिसेल. आता त्यानंतर नंबर 5 आहे खण ब्लाऊज. छान गोल्डन ब्राऊन कलरचा किंवा ग्रीन कलरचा एखादा खण ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच हवा. नऊवारी साडीवर, काठपदराच्या साडीवर, खणाच्या साडीवर तसेच काही फॅन्सी साडीवर सुद्धा हा खणाचा ब्लाऊज खूप सुंदर दिसतो. जेव्हा तुम्हाला एखाद्या लग्न समारंभाला छान तयार व्हायचं असेल तेव्हा तुम्ही हा खणाचा ब्लाऊज नक्कीच वेअर करू शकता. खणाचा ब्लाऊज हा तुम्हाला सुंदर आणि पारंपरिक लूक देतो. खणाच्या ब्लाऊजवर आपले पारंपरिक दागिने सुद्धा खूप शोभून आणि उठून दिसतात. त्यामुळे अशा प्रकारचा खणाचा ब्लाऊज हा तुमच्याकडे असायलाच हवा. खणाचा ब्लाऊजनी आपला लूक हा एकदम डिसेंट आणि सुंदर दिसतो. त्यानंतर नंबर 6 आहे मल्टी कलर ब्लाऊज. मल्टी कलर चेक्सचा, खणाचा, एम्ब्रॉयडरीचा किंवा एखाद्या डिझाईनचा मल्टी कलर ब्लाऊज हा तुमच्याकडे असायलाच हवा. कारण तो बऱ्याच प्लेन साड्यांवर मॅच होतो. पण मल्टी कलर ब्लाऊज हा कधीही फक्त प्लेन साड्यांवरच मॅच करावा. जर तुमच्या साडीमध्ये आधीच खूप सारे कलर्स असतील तर त्यावरती हा मल्टी कलर ब्लाऊज हा अजिबात शोभून दिसत नाही. कारण सगळंच खूप जास्त कलरफुल होतं. त्यामुळे असा मल्टी कलर ब्लाऊज तुमच्याकडे तर नक्कीच असायला हवा. त्यानंतर नंबर 7 आहे पिंक कलर ब्लाऊज. हा एक असा ब्लाऊज आहे जो आपण 13 वेगवेगळ्या साड्यांवर कॉन्ट्रास्ट मॅच करून वेअर करू शकतो.
तर तो आहे हा पिंक कलर ब्लाऊज. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि तिथे बेल आयकॉन आहे ते नक्की प्रेस करा. थँक्यू एव्हरीवन.